पुन्हा एकदा ईश्वराया सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज हा चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील. मी देवाचं सुंदर सन्मान तुमच्यासाठी घेऊन आलो, प्रार्थना देखील तुमच्यासाठी होणार आहे. आपण बायबलच्या वचनात जाऊ. लोकशुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचनाचे हे विधवेचे 2 पैसे. हा अध्याय बरेच काही सांगून जातो. विधवेचे 2 पैसे म्हणजे ज्या विधवेने परमेश्वराच्या राज्यात जे पेरलं त्याचं डबल तर दिलंच, पण असं नाही म्हणलं पाहिजे की मी एवढं देव मान्य करतो नाही. देव तुमचं जे काही असेल त्या गोष्टीला मान्य करतो, कारण की देव म्हणतो विश्वासाने दे आणि विश्वासाने अंतःकरण कर. कारण की तुम्ही जे जे काही उपास धरता, प्रार्थना करता, तुम्हाला वाटतं देव बघतोय का नाही, देव सगळ्या गोष्टीने बघतो. ज्या त्या भीडमध्ये एवढे लोक असून बी त्या विधवेच्या पैशाकडे परमेश्वराचं लक्ष होतं. तर आज या जगामध्ये तुम्ही जे काही उपास धरता, प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थनेकडे त्याचं लक्ष नाही, तुमच्याकडे बी त्याचं लक्ष आहे. पण त्यांनी प्रत्येकाचा एक वेळ आणि समय ठेवला. ते विधवा प्रत्येकाच वेळेस जाणार दान टाकत होते, पण तिला कोणी बघत नव्हतं. पण ज्यावेळेस परमेश्वराने त्या विधवेचा टाइम ठरवला आणि ज्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणी आले, तर त्या ठिकाणी परमेश्वराने त्या विधवेचा गौरव केलाच केला, पण तिला आशीर्वाद देखील. तसं तुम्हाला देखील करणार आहे. वचनाचं मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपल्या मंदिरात दान मंदिरात टाकताना पाहिले आणि त्याने एक दारिद्र्य विधवेला त्याचे 2 टोले टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, दारिद्र्य विधवेने सर्वापेक्षा अधिक टाकले, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून देवाच्या दानातून टाकले, जेणेकरून आपल्या सर्व प्रवृत्ती सर्व जीवनात टाकले. धनवानाने बरेच सगळे टाकले, पण ह्या विधवेने जे टाकले त्याच्याकडे परमेश्वराचं लक्ष होतं. कारण की धनवानाला भरपूर होतं पण विधवेला थोडंच होतं, पण ती लक्ष देत होती का परमेश्वर मला बघतोय, आणि जर परमेश्वर मला बघतोय तर परमेश्वराचं प्रतिफळ मला जरूर होईल. आज जरी तुमच्या प्रार्थना कमी पण तुमची प्रार्थना परमेश्वर बघतो, एक ना एक त्याचं उत्तर येणार आहे. आज जे तुम्ही उपास धरता तो उपासाचं उत्तर देखील देव देणार आहे. जे तुम्ही चर्चला येता, प्रार्थना करता देवाच्या राज्यासाठी, त्याचं देखील उत्तर देव देणार आहे. कारण की देव म्हणतो प्रत्येकाचं उत्तर देणारा परमेश्वर आहे, आणि तो काल आज स्वीकार आणि त्याने काल देखील चमत्कार केला होता आणि आज देखील चमत्कार करतो. जसं त्या विधवेला टाकलं आणि त्या विधवेने पवित्र देवाच्या जवळ लावलेले प्रत्येकाला परिषद येशू तेव्हा बसलेल्या प्रत्येक फाटक्याच्या वळाचा त्यांच्या जीवनात कसे संपूर्ण सैतानिक बंधन भ्रष्टापण येशूच्या असणार निक कॅन्सर निक थायरॉइड निक ब्लड प्रेशर निक शुगरच्या आत्मा निक येशूला बसलेल्या प्रत्येक फाटक्याच्या वळाचा त्यांच्या जीवनात कसे करतो. संपूर्ण भ्रष्ट आत्म्याचं कार्य निक, संपूर्ण रोगाचे भ्रष्ट आत्मा